नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे की भगवान शिवशंकराच्या नामाने पाप कसे मुक्त होते, या संदर्भात वेदाची कथा. सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे. एकदा तो शिकाऱ्यासाठी जंगलात गेला. तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले. योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती. शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते. तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून व्याध तेथेच थांबला. त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली. त्याची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिवशंभू म्हणत घोर अरण्यात प्रवेश करण्यासाठी तो शिवालयातून वळसा घालून गेला. जाता जाता तो गमतीने शिव शिव म्हणू लागला. अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप झाला. नामप्रभावाने त्याने केलेले पाप नष्ट होऊ लागली. फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला. शिकार करण्यासाठी तो एका सरोवराच्या काठावरच्या बेलाच्या वृक्षावर चढला. बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना. त्यामुळे तो कंटाळला आणि त्याने आपला धनुष्यबाण बाजूला ठेवून झाडावरची बेलाची पाने खाली टाकू लागला. हे बेलपत्राची पाने तो उजव्या हाताने टाकू लागला. त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले शिवलिंग होते. त्याच्यावर बेलपत्र पडत असल्यामुळे शंकर प्रसन्न झाले. अशा प्रकारे नकळत शिवस्मरण, पूजन, उपोषण आणि जागरण झाल्यामुळे व्याधीची पापे नष्ट होऊ लागली. एक प्रहर लोटल्यानंतर एक हरणी सरोवराजवळ पाणी पिण्यासाठी आली. ती गरोदर असून तिची अंगकांती सुंदर होती, तेजस्वी होती. वेदाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली. तिने ती गर्भवती असल्याचे व प्रसूती समय जवळ आल्याचे त्याला सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन वेदाला सांगितले. ती हरणी मनुष्याप्रमाणे शास्त्रांच्या गोष्टी सांगू लागल्यावर वेदाला याचे नवल वाटून त्याने तिला प्रश्न विचारला. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले ते मला सांग. हरणीनं आपली पूर्वकथा सांगायला सुरुवात केली. ती पुढील प्रमाणे. ही हरणी म्हणजेच रंभाप्सरा होय. ती सौंदर्यवती होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. देवसंग तिला आवडेनासा झाला. तिने शिवपूजन पण सोडले. तिला एकदा कैलासला जाण्याची इच्छा झाली. तिला कैलासात बघून शंकर भगवान क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्येच्यासहित हरणी होऊन भूलोकी राहण्याचा शाप दिला. शाप वचन ऐकून व्यथित झालेल्या रंभेने क्षमा याचना केली. तेव्हा शिवांनी तिला शाप दिला. तुम्ही 12 वर्ष हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पदाला याल. आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली व ती म्हणाली की प्रसूती झाल्यावर ती पाडसाला ठेवून परत येईल, तेव्हा व्याधानं तिचे प्राण घ्यावेत. पण व्याधाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा तिने त्याला वचन देऊन महापापाचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली. लोक सोरतापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उत्सुक होतात. भ्रष्ट मार्गाचे आचरण केल्यामुळे आणि स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे होतात त्यांचे हरणीने वर्णन केले आहे. अशा निश्चित कर्मामुळेच परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले. जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म मिळतो. जो सेवकांकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो. आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत आली नाही तर तिने सांगितलेली सर्व पापे तिला लागोत. मग वेदाने तिला प्रसूती झाल्यावर येण्यास सांगितले. व्याध सावजाची वाट पाहत होता. तेवढ्यात दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. व्याधने तिच्यावर नेम धरला. हे पाहून ती जीवदान द्यावे म्हणून याचना करू लागली. ती म्हणाली, या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक अतुल आहे. त्याला भोगदान देऊन मी परत येईल, तेव्हा मला मार. व्याधाला तिच्या मनुष्यवाणी बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला, तू परत येणार असशील असे वचन देणार असेल तर मी तुला जाऊ देईल. हरणीने मान्य केलं. तिने नेहमीच्या जीवनात लोक जी पापे करतात त्यांचे विवेचन म्हणजेच उलगडा केला. जे जे भाऊ आपल्या भावाशी वैरपण वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळो. पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते. जे आईवडिलांना त्रास देतात त्याने ठरवलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही.
ती म्हणाली की मी वचन पाळले नाही तर मी सांगितलेली सर्व पापे मला लागतील. हरणीविषयी संशयक असूनही व्याधाने तिला जाऊ दिले. ती हरणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला. हाताला चाळा म्हणून तो बेलपत्रे खडून खाली टाकत असे. तेवढ्यात तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला. वेदाने धनुष्यावर बाण लावून नेमवला तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे वेदा, तू आता मला मारू नको. माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल, म्हणून मी घरी जाऊन त्यांना अखेरचा निरोप घेऊन येतो. शिवशापाने मृग बनलेल्या हिरण्यसुराने बऱ्याच निरूपण समजून सांगितले. जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्न आणतात ते नरकात कीटक होतात. मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होते. ते देवपूजा करायला कंटाळा करतात, त्यांच्या हातापायांच्या शिरा आखडतात. मग त्या व्याधाला शपथपूर्वक येण्याचे वचन मृगाने दिले. अचंबित झालेल्या म्हणजेच आश्चर्यचकित झालेल्या वेदाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला. सतत नाम घेतल्यामुळे नामाच्या प्रभावामुळे त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी वेदाकडून जागरण, उपोषण, श्रवण व रात्रीच्या 4ही प्रहरात शिवपूजन घडले व त्याची त्या पुण्यप्रभावाने 7 जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली. रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली. त्यावेळी आणखी एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला. तेव्हा ती हरणी घाबरून वेदाला म्हणाली, हे वेदा, तू मला मारू नकोस. वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करवून मी तुझ्याकडे परत येईल आणि समाधानाने मरण पत्करेन. वेदाने तिला ही शपथ घेऊन जाण्यास सांगितले. तिने वेदाला धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून अनेक पापकर्मांची व त्यांच्या परिणामांची माहिती सांगितली. जे देव ब्राह्मणांचा मान ठेवत नाहीत त्यांचे हात पाय यम तोडतो. जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो. जे अत्यंत गर्विष्ठ असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो. त्या हरणीनेही वेदाला परत येण्याचे वचन दिले. प्रभावित झालेल्या वेदाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले. पुढे काही वेळाने वेदाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्याचा परिवार सरोवराजवळ आले. मृग म्हणाला, तू सर्वात आधी माझे प्राण घे. हरणी म्हणाल्या, तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आलं तर आम्हाला सौभाग्यवती मिळेल. पाडसेही नीट विचार करून म्हणाली, माता पित्यांशिवाय जगणं म्हणजे आमच्यासाठी मरणच. तू आधी आम्हाला मार. त्या सर्वांचे बोलणे ऐकून वेदाचे मन भरून आले. त्याने सर्व हरणांना वंदन केलं. त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून वेदाची पापे नष्ट झाली. त्याचे शरीर आणि मन पावन झाले. तो एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आलं. त्यात 5 मुखी 10 भुजा असलेले व्याघ्रचूर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या मृगांना दिव्य देह प्राप्त झाला. वेदाने शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग सप्रेम नमस्कार केला. शिवगणांनी त्यांना विमानात बसण्याची विनंती केली. वेदाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला. मृग परिवार दिव्य तारकाच्या रूपाने आकाशात झळकू लागला. आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात. असा हा शिवरात्री महिमा, ज्याच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात. धन्य धन्य ती शिवरात्र. आपण जेवढी पापे करेल तेवढे आपल्याला भोगावं लागतं. आई बापाची सेवा करा, सर्वांशी चांगले वागा, कोणाला खोटं बोलू नका, कोणाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका, कुणाला फसवू नका, आनंदी जीवन जगा. एक तराजू घेतला तर पुण्याचा घडा जास्त भरला पाहिजे, पापाचा घडा कमी भरला पाहिजे. आपण सुखी तर जग सुखी. पण इतरांना दुःख देत राहिलो तर आपण कधी सुखी होणार नाही. मात्र पुण्याचा हिशोब आपल्या हातात असतो. मात्र त्याची बेरीज देवाकडे असते. आपण जेवढे पुण्य करेल तेवढे आपल्याला जीवन चांगले मिळेल. शिवरात्री व्रत महात्मकथा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.